नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज गटे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. तर आज एका विषयावरती आपण ह्या लाईव्ह येण्यामागचं कारण आहे का आपण बघतो का शेती करताना शेतकरी बांधवांना किंवा पिकाची लागवड करताना आपण प्रत्येक गोष्टींचं नियोजन करत असतो, परंतु त्या नियोजनामध्ये आज महत्त्वाचा विषय जो मी तुम्हाला सांगणार आहे का तो म्हणजे पाण्याचा वापर. सर्वप्रथम मी कुठला शास्त्रज्ञ नसून माझ्याकडचं समोरच्याला देणे व समोरच्याकडनं घेणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी या कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, का शेती करताना आपल्याला बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागतं. त्यामध्ये खरोखर महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पाणी. तर पाण्याचा जर आपण वापर पाहिला तर पिकांना हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे का पाण्याशिवाय पिकं तग धरू शकत नाही, हे प्रत्येकांना माहिती आहे. परंतु आज मी असं सांगेल का पाण्याचा अपव्यय जो आहे तो अपव्यय आपल्याला टाळायचा आहे. पाणी हे जमिनीला द्यायचं नाही आहे, पाणी हे पिकाला द्यायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे का शेतकरी बांधवांनी हा लक्षात घ्यायचा आहे. त्यासाठी मी असं सांगेल का प्रत्येक आता जळगाव जिल्हा जर म्हटला तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी ह्या पिकाची प्रामुख्याने लागवडी केली जाते. तर जर आपण त्यासोबत वेगवेगळ्या पिकांची जर लागवड करायची म्हटली तर पाण्यासाठी आपण जे काही डिझाईन करतो, जी काही मेन लाईन असेल, वेगवेगळे जे पाईपांची मांडणी वगैरे करतो, तर त्यामध्ये आता बऱ्याचशा वेळेस काय होतं का ढोबळमानाने आपण जर म्हटलं का ठिबकच्या वाटे जर पाणी लॅटरलच्या एंडला जर पाणी आल्याच्या नंतर शेतकऱ्याला समाधान वाटतं की बाबा आता लॅटरल सुरू झालेली आहे. परंतु काय होतं शेतकरी बंधूंनो, का पाण्याचा आपल्याला योग्य वापर करायचा आहे. आपल्याला कमी वेळेमध्ये ते क्षेत्र आपल्याला पाण्याने भिजवायचं आहे आणि तो जो पंप आहे किंवा ती जी मोटर आहे ती आपल्याला बंद करायची आहे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळायचा आहे. तर त्यासाठी मी एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट जे आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे का प्रत्येक शेतकरी ह्या शेतामध्ये त्याची डिझाईन करत असतो, परंतु आपल्या शेतामध्ये पाण्याचा प्रेशर किती आहे, आपल्या शेतामध्ये जे पाण्याचा वापर आहे किंवा जे पाणी आहे ते प्रत्येक नळ्यांमध्ये ठिबकमध्ये सारख्या प्रमाणात येतं आहे का, ते जे पाणी आहे ते त्या पिकांपर्यंत सारखं पोहोचतं आहे का. हे का म्हणतो आहे मी का आपण जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी हा 1 किंवा 2 बेसल डोस वरून टाकत असेल, तर प्रामुख्याने जर बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर बरंचसं फर्टिगेशनद्वारे आपण पिकाला पाण्याच्या फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण बरीचशी वॉटर सोल्युबल खते जी काही महागडी आहेत, आज 25 किलोची जर बॅग जर म्हटली तर त्याची किंमत ही फारशी आपल्याला परवडेबल नाही आहे. तर असे महागडे खतं आपण पाण्याच्या वाटे ठिबकच्या वाटे फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडत असतो. परंतु शेतकरी बंधूंना जर तुमच्या पाण्याचा प्रेशर, जर तुमच्या पाण्याचा फ्लो जर त्या पिकापर्यंत चांगल्या पद्धतीने जात नसेल तर शेवटच्या खोडापर्यंत किंवा शेवटच्या धारापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढ असेल, त्याची क्वालिटी असेल, त्याचं फळ असेल, त्याचा जो काही गोष्टींचा सर्व विचार करता आपल्याला तसा पाहिजे तसा उत्पन्नामध्ये फारसा बेनिफिट मिळत नाही. त्यासाठी एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट मी इथे सांगितलेलं आहे, दाखवणार आहे का हे याला आपण प्रेशर गेज म्हणतो. शेतकरी बंधूंनो, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या प्रेशर गेजच्या संबंधित माहिती ही जाणून घेतली पाहिजे. प्रत्येक इरिगेशनचे जे काही दुकानं आहेत, शॉप आहेत, त्या दुकानांवरती आपल्याला हे प्रेशर गेज मिळतं. आता हे काम कसं करतं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये पूर्ण आखणी करून घेतात ठिबकची, तर ठिबकच्या आखणी केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे की जिथे तुमची ठिबकच्या मधून जी तुम्ही ठिबकची नळी इन्सर्ट करतात, लावतात आणि तिथून जी तिथे संपते लांब जिथे संपणार, तर तिथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की हे प्रेशर गेज आहे ते फक्त तुमच्या ठिबकच्या नळीला लावायचं आहे. आता बऱ्याचशांना प्रश्न पडेल की हे काम कसं करतं. तर बघा इथे प्रेशर गेज आहे, या प्रेशर गेजला एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. हे इन्स्ट्रुमेंट असं आहे का इथपर्यंत तुमची 12 mm जी लॅटरल आहे ती येईल आणि वरती जर 16 mm लॅटरल असेल तर ती 16 mm येईल. तर बरोबर अशी तुमची जी नळी आहे ठिबकची ती याच्यामध्ये इन्सर्ट केल्याच्या नंतर इथे प्रेशर गेजच्या
याच्याने हा जो काटा आहे हा वरती हळूहळू वरती जायला लागतो. तर आपल्याला त्यावेळेस कळतं का आपल्या शेतामध्ये किती प्रमाणामध्ये प्रेशर आहे. हा हळूहळू अर्धा के-जी 1 के-जीपर्यंत हा प्रेशर जात असतो. आणि अर्धा के-जीच्या वरती 1 के-जी जर असलं तर 1 के-जी जर असेल त्यापेक्षा थोडंसं वरती जर असेल तर आपल्याला आपण निश्चित पकडून घ्यायचं की आपल्या शेतामध्ये जो काही पाण्याचा प्रेशर आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे, पाण्याचा फ्लो पण चांगला आहे. आणि आपण जो काही खर्च करतो आहे, वॉटर सोल्युबल असतील किंवा वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट असतील, खतं असतील, जे पाण्याच्या माध्यमातून आपण ठिबक वाटे देतो त्याला फर्टिगेशन म्हणतात. तर हे आपलं सर्व गोष्टी आपल्या चांगल्या पद्धतीने याचा आपल्या सोडल्याचा किंवा फर्टिगेशन करल्याचा आपल्याला फायदा हा होत असतो. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ करण्यामागचा आजचा उद्देश एकच आहे का ही माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. आज आपण एकच विचार करतो का फक्त ठिबक जर पाहिजे असेल तर एखाद्या शॉपवाल्याला फोन करायचा, ते शॉपवाले आपल्याला ठिबकच्या नळ्या पाठवून देतात, आपण घेतो आणि पारंपरिक पद्धतीने जशा ठिबकच्या नळ्यांची डिझाईन करायची आपण तशाच पद्धतीने हे करत असतो. परंतु आपण जर यात लक्ष दिलं किंवा अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट केलं तर खरोखर आपल्याला अतिशय महत्त्वाच्या पाण्याचा वापर हा आपल्याला करता येतो. एक उदाहरण सांगेल शेतकरी बंधूंनो, का एखादी बिल्डिंग जर बांधायची असली तर प्रामुख्याने काय करतात की खालचा जो पाया आहे तो मजबूत घेतला जातो. आपण त्या कारागिराला कधीच सांगत नाही किंवा ते बिल्डिंग जो उभारणार आहे त्याला आपण असं म्हणत नाही की असू दे अशा पद्धतीची आसारी घे किंवा कमी जरी माल वापरला किंवा कमी तू खडी, रेती, सिमेंट वगैरे वापरलं तर चालेल बाबा. का? आपण तिथे आपल्याला राहायचं आहे, आपल्याला माहिती आहे एवढी मोठी बिल्डिंग उभी करायची आहे म्हटल्यावर आपल्याला पाया आपल्याला मजबूत करायचा आहे. अतिशय त्याच पद्धतीने ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये जर तुमचा पायाच मजबूत नसेल, तुम्हाला पाण्याच्या माध्यमातून नसेल, मातीच्या माध्यमातून असेल, तुम्हाला हा पाया मजबूत करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा जो पिकाचा डोलारा आहे तो उभा करायचा आहे आणि पिकाच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्न हे घ्यायचं आहे. तर शेतकरी बंधूंना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. त्यासाठी धन्यवाद.